वर्षी स्वस्ति मंगल पाठ. नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यावधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमु कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धर यतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण रु प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर निशय दास अपना शिर धरे जंगावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून रुद्धिचारण धारके मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीरहर कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर. चारण वृद्धीचं वर्णन चालू आहे. क्रियावृद्धी म्हणा किंवा चारण वृद्धी म्हणा, त्याचे हे भेद घेतले होते. धनश्री काकी नाही आले का? तर धनश्री काकी त्या काय सांगितलं होतं? क्रियावृद्धी म्हणजे चरण चारित्र फिरणे किंवा आचरण संयम पापक्रियेचा निरोध ह्याच्यामध्ये जे कोणी निपुण असतात तर ते त्यांना चारणत्व असतं असं म्हटलं जातं. चरण चारित्र संयम आणि पापक्रियेचा निरोध यामध्ये जे निपुण असतात किंवा कुशल असतात ते चारण म्हणले जातात. आणि अशा त्या चारणत्वाला ज्यांनी धारण केलं ते रुद्धिधारी मुनी म्हणजे चारण मुनी. तर आता एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. आपण चार भेद करतो ना, ऋषी, मुनी, यती आणि अनगार म्हणजे काय? ह्या चारमध्ये काय फरक आहे? चारी सुद्धा भावलिंगी संत आहेत, सम्यक दृष्टी आहेत आणि निरतिचारचर्या पालन करणारे आहेत. पण या चारमध्ये काय फरक आहे? कुठले चार? ऋषी, मुनी, यती आणि अनगार. ह्याच्यात काय फरक आहे हे तुम्ही मला सांगणार आहे. आज सांगा, आत्ता सांगा, नंतर सांगा, उद्या सांगा, पण तुम्ही सांगणार आहात. थोडासा अभ्यास करा त्याच्यासाठी. तर परवा आपण कोण सांगते का? माहिती आहे का कोणाला? जे चारण मुनी असतात तर त्यांच्या या भेदामध्ये काय फरक आहे? चार भेद कुठले म्हणले? ऋषी, मुनी, यती आणि अनगार. त्यातलं एक सांगते मी.
आपलं हे काय चालू आहे, परमर्षी स्वस्ती मंगल पाठ, म्हणजे परम ऋषी यांचं आपण मंगल रीतीने स्तवन करतोय, पाठ करतोय. मग जे रुद्धिधारी असतात त्यांना ऋषी म्हणतात. सगळेच मुनी रुद्धिधारी नसतात. त्यामुळं जे कोणी रुद्धिधारी असतात त्यांनाच फक्त स्पेसिफिक हा शब्द वापरला गेला, काय, ऋषी. तसं यती, अनगार आणि मुनी हे शब्द कोणाकोणाला वापरले हे तुम्ही सांगा मला. तर आपण जे बघत होतो आत्ता की चारण मुनींचे भेद किती होते, एकूण 8 भेद होते. कुठले कुठले, जलचारण, जंगाचारण, तंतुचारण, फलचारण, बीजचारण, अंकुरचारण, श्रेणीचारण आणि एक प्रसूनचारण. प्रसून म्हणजे फुल, पुष्पचारण. ते सगळं त्याच्यातच आलं ना, प्रसूनचारण वगैरे. आकाशगामिनी घ्यायचं, एक आकाशचारण म्हणा किंवा आकाशगामिनी असं. तर हे एकूण 8 मूळ भेद आहेत आणि मग त्याच्यामध्येच जे काय अन्य घेतले ते गर्भित झाले, जसं मेघचारण, धाराचारण, वायुचारण वगैरे सगळे एका ते गर्भित करून सांगितले गेले. तर त्यांनी काय सांगायला लागले, मला डस्टरवर नेले का, मला कशाने तर पुसून द्या की. तर भंग जर केले, म्हणजे एकूण किती प्रकारचे चारण मुनी असतात ह्याच्यासाठी म्हणून सांगायला लागलेत की जर एकमेकामध्ये घातले, जसं म्हणलं होतं ना, एकच मुनी आहे ते जलावरून चालले तर त्यांना जलचारण आहे म्हणलं, जर त्या फळावरून चालले तर फलचारण आहे, पुष्पचारण आहे, असं आपण त्यांचे भेद केले ना. मग तसं म्हणलं की जेव्हा असं पिशवी असली तर घ्या की कुठली तरी, त्याच्याने पुसलं जाणार का पण त्याच्याने. तर काय म्हणायचंय, त्यांचे जर भंग केले म्हणजे एका मुनींना सगळे चारण वृद्धी असतील असं नाही, कोणाला कमी असतील कोणाला जास्त असतील, त्याच्यानुसार जर भेद केले तर किती भेद होऊ शकतात ह्याच्यासाठी त्यांनी दाखवलं बरं का. जसं की जलचारण आहे, असे एकूण 8 घेतले तर स्वतंत्र हे तर झालेच 8. जल, जंगा वगैरे हे एकूण 8 झाले. आता ह्यांचं भंग करायचे म्हणजे काय, एका वेळेस जर एकांना 2-2 असतील तर कुसले असणार, जलचारण, जंगाचारण किंवा जलचारण, तंतुचारण, जलचारण, श्रेणीचारण असे भेद करत जायचं. आता परत जंगाचे भेद करायचे, परत तंतूचे भेद, असं करत जाऊन भंग हे 2चे झाले. परत एखाद्याला 3 असतील तर जल, जंघा, तंतू असे परत 3 घ्यायचे किंवा जल, जंघा, श्रेणी असं करत एक एक चेंज करायचं. आणि तसे जर एकूण भंग काढले तर धवलामध्ये त्यांनी सांगितलं एका चारणचे किती भेद होतात, तर एकूण 255 भेद होतात. चारण किती प्रकारचे चारण मुनी असतात, तर 255 प्रकारचे चारण मुनी असतात. तुम्ही अभ्यास करून बघा निघतात का एवढे आपले. फक्त हे 8 समोर ठेवायचे आणि त्यांचे एकमेकांमध्ये जोड्या करून भंग लावून बघायचे, तर एवढे भेद निघतात. ते आपण परवा दिवशी हे बघितलं होतं ना, काय लघुपर्णी विद्या कोणी वापरली होती, नाही, लघुपर्णी विद्येचा वापर चंदनबालेला उचलून नेलं ना त्या विद्याधरांनी, आणि मग तिला सोडायचं होतं जंगलामध्ये. त्यावेळेस त्यांनी त्या पॅराशूटनी त्या जंगलात सोडलं, म्हणजेच पॅराशूट म्हणजेच लघुपर्णी विद्या. मग तशाच प्रकारचं दुसरं एक उदाहरण सांगितलं आहे. सीता आणि तिचा भाऊ, कोण, सीतेचा भाऊ कोण, भामंडल. तर प्रभामंडल असं त्याचं नाव आलं शास्त्रामध्ये. तर सीता आणि प्रभामंडल हे जुडवा बच्चे होते, 2 जण पण. आणि मग जेव्हा ते जन्मले त्यावेळेस कोण त्या राजाचं शत्रू, तर त्यांनी काय केलं, त्या भामंडलला उचललं
आणि त्याला सुपारी दिली होती की तू त्याला मारून टाक म्हणून. पण ते घेऊन जात असताना त्या विद्याधराला ते कोमल चेहरा बघून किंवा निरागसता बघून मारण्याचे भाव नाही झाले. मग काय करायचं म्हणून त्यांनी काय केलं, तो विद्याधर होता त्यामुळे त्याच्याकडे विद्या होत्या, तर त्यांनी या लघुपर्णी विद्येनी त्या बाळाला सोडलं. म्हणजे सोडलं म्हणजे ते घेऊन चाललं होतं आणि त्या विद्येला आज्ञा दिली की तुला जे कोणी चांगलं स्थान मिळेल अशा ठिकाणी तू त्याला नेऊन सोड या बाळाला. आणि त्याला खूण म्हणून एक कुंडल घातलं स्वतःचं कानामध्ये, त्या भावंडाच्या कानामध्ये त्या विद्याधरांनी स्वतःचं कुंडल त्याला घातलं. आणि मग त्या विद्येला आज्ञा दिली की तुला जिथं योग्य वाटतंय अशा स्थानी सोड त्याला नेऊन. आणि बरोबर ते जात असताना त्याच्या त्या तेजानी म्हणा किंवा त्याच्याकडे काहीतरी अंगठ का काय होतं नाही, तर ते तेज असं ते संध्याकाळच्या रात्रीच्या समयाला निघालेले ना विद्याधर तर ते जात असताना दुसऱ्या एका मनुष्याला, म्हणजे विद्याधर मनुष्य होता तो पण, आणि त्याला तो मुलगा दिसला आणि ते असं दिसलं की ती विद्या त्या बाळाला घेऊन चालली आहे. तर त्यांनी आपले दोन्ही हात पुढं केले आणि सांगितलं तिला की तू माझ्या स्वाधीन कर. आणि त्यांनी तिला त्या विद्येने त्याला सक्षम जाणून समर्थ जाणून त्याच्या हातात ते बाळ दिलं आणि मग त्याच्याकडे त्याचं वाढ झालं. म्हणजे मला सांगायचं कशासाठी होतं, त्या लघुपर्णी विद्येचा सुद्धा अशा रीतीने वापर झाला होता. मग अशी विद्या विद्याधरांकडं तर आहेच, पण हे जे मुनी आहेत त्यांच्याकडे असणाऱ्या विद्येला म्हणलं जातं रुद्धी. मग थोडीसा फरक केला जातो. रुद्धी ही कशी असते, ज्याच्यामध्ये की काय म्हणायचं, इच्छा नसताना प्राप्ती होते आणि तेच विद्या असतात ते प्राप्त करण्यासाठी त्यांना श्रम करावे लागतात, काहीतरी पुरुषार्थ करावा लागतो विद्याधरांना, त्याच्यासाठी वेगळे उद्यम करावे लागतात. पण इथं मुनींना असं काय केल्यावर त्याची प्राप्ती होते असं नाही, किंवा त्याची प्राप्ती व्हावी म्हणून साधना करत नाहीत. मुनी तर निरपेक्ष साधना करतायत, त्यांचं फळस्वरूप त्यांना या रुद्धी सहजतेने प्राप्त होतात. कधी होते हे मुनी ऋषी, प्रश्न विचारलाय मी आत्ता. 4 गोष्टी घेतो ना आपण भेद, काय काय, ऋषी, मुनी, यती आणि अनगार, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? अनगार म्हणजे ग्रहत्याग केलेले, सगळेच गृहत्यागी आहेत. 4 पण मुनीच आहेत, भावलिंगी संतच आहेत. भेद काय करायचा? बोला. बरं, वेळ देऊ का तुम्हाला अभ्यास करायला? अनेक ठिकाणी आहे. उद्या अभ्यास करून सांगणार का सुंदरिका की? तर उद्या सर्च करा, धडपडा, कोणाला विचारा, नाही तर कसं पण मिळवा आणि मला सांगा. तर हे असे मी त्यातलं एक सांगितलं आहे. ऋषी म्हणजे जे कोणी रुद्धिधारी मुनी आहेत त्यांना म्हटलं जातं ऋषी. सगळेच मुनी वृद्धिधारी नसतात, पण जे कोणी वृद्धिधारी असतील तर त्यांना ऋषी हा शब्द वापरला जातो. सांगताय का चिन्ह काकी? 4 फरक सांगताय काय? ठीक आहे. तर हे रुद्धिधारी मुनी चतुर्थ काळामध्ये होते. आत्ता या पंचम काळामध्ये रुद्धिधारी मुनींचं अस्तित्व नाही. जिथं पंचम काळ आहे तिथं नाही आहे, विदेश क्षेत्रामध्ये वगैरे असू शकतील, कारण तिथं तर निरंतर चतुर्थ काळ आहे. आत्ता इथं वर्तमानामध्ये विद्याधर नाहीत आणि रुद्धिधारी मुनीसुद्धा त्यांचं अस्तित्व मिळणार नाही, असं कोण सांगितलं? भरत चक्रवर्तीच्या स्वप्नात सांगितलं. चंद्रगुप्त मौर्य यांच्या स्वप्नामध्ये जे काय दिसलं ना दृश्य, त्याच्यावरून हे भाकीत केलं गेलं की जे विद्याधर आणि हे काय वृद्धिधारी मुनी आहेत ते हे भूतल सोडून निघून जाणार. तर चतुर्थ काळातली गोष्ट अशी काय वेगळीच होती ना. म्हणजे आपल्याला माहिती आहे आता त्यावेळीस असणारी ती त्या मनुष्यांची उंची, त्यांची आयु, त्यांचं राहण खानपान सगळं श्रेष्ठ होतं, जे की आत्ता पंचम काळामध्ये सगळं कनिष्ठ आहे, निकृष्ट आहे, हीन आहे. मग तिथं सांगितलं ते फळ वगैरे पण खायची ना, तर ते फळांचा आकार सुद्धा जास्त असायचा. आता विचार करा की 500 धनुष्यवाला माणूस एवढंसं तुमचं केळी कसं खाणार, एवढंसं तुमचं लिंबू आवळा आहे, त्याच्यासाठी किती झालं सांगा की ते.
म्हणजे जशी त्याची आकारमान असणार ना तशा टाईपचं उत्कृष्ट खाद्य पण होतं त्यांच्यासाठी. तुमचं जेवणाचं ताट केवढं, त्याला एक घास होईल ते सगळं खायचं म्हणजे. म्हणजे तिथं म्हणलं की सगळ्यामध्ये सुंदरता होती, उत्कृष्टता होती जेव्हा चतुर्थ काळ होतं त्यावेळेस. पर्वत म्हणा, फळं फुलं किंवा जे काही असायचं ना नॅचरल असलेलं म्हणा किंवा आर्टिफिशियल तुम्ही काय बनवलेलं असेल तरी पण त्याचं साईज म्हणा, ते काय त्याचं रूप म्हणा, सगळं वेगळंच असायचं. आणि आत्ता पंचम काळामध्ये सगळं हे हीन होत चाललं आहे, सुंदरतेने रहित होत चाललं आहे. अशा प्रकारचं ते का, कारण पुण्य हीन होत चाललं आहे, पुण्य नष्ट होत चाललं आहे, म्हणून असं हे दिसून येतं रूप. आणि धर्माचा ऱ्हास होतोय अशा दिशेला आपण चाललो आहे. आणि ज्यावेळेस चतुर्थ काळ होता त्यावेळेस तिथं धर्मच धर्म होता, त्याचं फळस्वरूप अशी सगळी सुबकता होती. आणि जिथं धर्माचा ऱ्हास होतोय तिथं नियमाने पुण्य क्षीण होतंय आणि अशी निकृष्ट सामग्री प्राप्त होते. मग परवा काहीतरी सांगितलं नाही का एकदा की मंदिरात जायचे ना पूर्वीचे लोक, चतुर्थ काळामध्ये जर जायचे ना भरत चक्रवर्ती वगैरे मंदिरात, तर सोन्याचे थाळ घेऊन दर्शनाला पूजनाला जायचे. त्याच्यानंतर काळ निकृष्ट होत चालला ना तर चांदीचे थाळ आले, त्याच्यानंतर तुमच्याकडं स्टीलचे आले. हां बरं, तांबं आलं काय मध्ये, बरं तांबं आलं, त्याच्यानंतर स्टील आलं. आता तर लोकांच्या हातात प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसतात, हां कागदाचे बंडल दिसतात कशात तरी घालून. म्हणजे किती निकृष्टता येत चालली आहे परिणामामध्ये. जे उत्कृष्ट जिथं दाखवायला पाहिजे आपलं वैभव, जिथं ओतायला पाहिजे तिथं तर आपल्याकडं काय नसतं. आणि मग अशा ठिकाणी ते फुलं चढवायची आणून चांदीची सोन्याची त्या भगवंतांच्या चरणाशी, इतकं त्यांचं वैभव ते ओतून द्यायचे देवाच्या चरणी. आणि आपण इथं साधं बदाम चढवायचं म्हणजे सुद्धा बघून लहान आणा मोठा आणा असं आणतात लोक. म्हणजे ही परिणामांची निकृष्टता आहे, हीनता आहे, त्याचंच फळ आहे आपल्याला की त्यांची आय कशी असायची. हां आणि एक छान काय ऐकलं मी माहिती का, चक्रवर्ती होता ना तर तो ते ॲक्च्युली कापोतलेशामध्ये आलं आहे बरं का ते प्रकरण. तर त्यांनी काय सांगितलं की चक्रवर्ती कापोतलेशावाला असतो, कारण तो युद्ध वगैरे खेळायला जातो पण त्याची इच्छा अशी नाही आहे, त्याला काही आवश्यकता नाही आहे. पीतलेशावाला असतो, अनावश्यक जास्त करेल, अनुपयोगी जास्त आणि उपयोगी कमी करतो असा तो पीतलेशावाला असतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की तो षटखंड जिंकायला जातो. तर त्यांनी विचारलं काय गरज आहे त्याला एवढे षटखंडाची, 96,000 किती 94,000 का 96,000, हां कसं काउंटिंगला गेलं असतात, 96,000 राण्या करतो तो, माहिती आहे का तुला. तर का करतो एवढे, काय गरज त्याला. आणि परत सांगितलं की आपल्यासारखं नाही बरं का, एक राणी केली आणि तिला सोडून दिली दुसरी केली असलं नाही, सगळ्याला सांभाळणार, आयुष्यभर पोसणार. असं नाही की बस तुझा यूज झाला तर तुझा किंवा तुझं माझं पटेना तुझा, असल्या नेचरचा नसतो. चक्रवर्ती भारदस्त स्वभावी असतो, एकदम उत्कृष्ट परिणाम असतात त्याचे. तर त्यांनी त्यात काय सांगितलं की इतक्या राण्या तो का करतो, म्हणजे हे रिझन मला माहीत नव्हतं बरं का, तुम्हाला माहीत असतं तर मला माहीत नाही. तर त्यांनी सांगितलं की जेव्हा तो कुठंतरी लढायला जातो, समजा आमल्यांच्या खंडात गेला, कुठं आर्यखंडात पण इकडं तिकडं गेला लांब वगैरे, तर तिथं युद्ध करून जिंकणार तिथल्या राजांना वगैरे, किंवा न युद्ध करता सुद्धा शरण येतात, ते पण एक एक्झाम्पल म्हणून. जर तिथल्या राजांना जिंकला आणि ते राजे जर ह्याचे वैरी झाले तर आपल्यावरून जिनधर्मावर संकट येईल. आणि असं होऊ नये म्हणून तिथली एक पोरगी घेऊन येतो चक्रवर्ती जाऊन. काय सांगितलं, म्हणजे जिथली मुलगी आणली ना तिथले सगळे व्याही झाले ना, म्हणजे सगळे शरण. आपली बायको हे काय म्हणायचं, आपली मुलगी म्हणा किंवा आपली कोण असेल ती, कोणाची आई बहीण मुलगी कोण असेल ती विधवा व्हावी असं तर कोणाला वाटणार नाही. त्यामुळं ते तिची काळजी व्यवस्थित घेणार आणि तिच्या काळजीबरोबर चक्रवर्तीचं पण अधीनता राहणार. म्हणून चक्रवर्ती जिथं पण जातो ना तिथनं एक मुलगी घेऊन येतो असं सांगितलं त्यांनी. का बरं, तर जिथं कुठं जैन मुनी असतील, जिनधर्म असेल, सगळीकडं जिनधर्माचं प्रचार व्हावा
आणि कुठं त्या धर्मावर संकट येऊ नये, कुठल्या मुनींना त्याच्या निमित्तामध्ये त्रास होऊ नये, ही कारण त्यांना जिंकून आलाय ना हा, मग ते कदाचित वैरी होऊ शकतात कालांतराने, कधीतरी ते परत वैर करून शत्रुता काढायला परत युद्ध करू शकतात. मग त्याच्यासाठी आपण तो स्वतः जिनधर्माचा अधिपती आहे, राजा तो. कारण म्हणजे जर म्हणलं ना पंतप्रधान मुख्यमंत्री ज्या धर्माचा असतो ना त्या धर्माला जास्त वेटेज असते. मग तिथं जो चक्रवर्ती होता तो जिनधर्मी, तर त्या धर्माचा सुद्धा द्वेष करतील कोणीतरी. जर त्यांनी दुसऱ्याला जिंकलं तर त्याचं सगळं वैरी झालेलं असतं. पण जेव्हा तो तिथून त्यांची मुलगी आणतो तर त्यावेळेस सगळ्याला शरण, जे काय चक्रवर्ती म्हणेल, घेईल, देईल, सगळ्याची त्यांना मान्यता असते तिथल्या लोकांना. म्हणून सांगितलं ते अशा प्रकारचं, म्हणजे चक्रवर्तीचं डोकं आहे शेवटी, म्हणजे साधं सुद्धा आहे होय. आणि अशा रीतीने तो धर्माचं प्रभावना करतोय हे सांगितलं त्याच्यामध्ये. म्हणजे त्याला उपयोगी नाही आहे इतकं सगळं भोगण्याचे भाव असतील असं पण नाही आहे, पण नियोग असतोय की इतक्या राण्या तो करतो, इतक्या मुली त्याच्याशी विवाहित होतात. आणि मग म्हणून म्हणलं त्यांनी काय, अनुपयोगी जास्त आणि उपयोगी कमी काम करतो तो फितलेशावाला असतो, असा तो चक्रवर्ती. कशासाठी गेलो आपण त्याच्याकडं, तर चतुर्थ काळामध्ये जे काय चढवायचे लोक किंवा जे काय धारण करायचे, वापरायचे, ते सुद्धा भोग त्यांचे एकापेक्षा एक श्रेष्ठ असायचे. आणि आपले भोगसुद्धा आजकाल कनिष्ठ आहेत, निकृष्ट आहेत. जे काय तुम्ही खाता पिता भोगता, पूर्वीचे त्या काय म्हणायचं फळांची वगैरे पण क्वालिटी चांगली होती, साईज म्हणे ना मी, क्वालिटी पण. तसं आता काय राहिलं नाही आहे. जे काय असेल ते एकतर हायब्रिड असणार, काहीतरी त्याच्यामध्ये केमिकल्स वापरलेले असणार, अशा प्रकारचं सगळं हीन अन्न आपल्याला मिळतं. आणि आज ह्याच्या पुढं तर अजून सांगितलं काय होणार आहे, ऱ्हास होणार आहे धर्माचा. त्यामुळं अजून तर तिथं तर ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून हीन दर्जाचे सगळं माल असणार. त्यामुळं अशा ठिकाणी आपल्याला जिथं धर्म नाही राहणार तिथं कशाची सुंदरता राहणार, सगळं असुंदर होणार, हीन होणार, हे सांगितलं त्याच्यासाठी. तू म्हटली सोन्याची थाळी घेऊन जात होते, मी एके ठिकाणी वाचले, त्यांनी म्हटले मंदिरात पूर्वी अष्टप्रतिहारी दगडाचे असत होते, आता चांदीचे ठेवायला म्हणून सगळे चोरी होती. का चोरी व्हायला लागलाय, पूर्वीचं का चोरी जात नव्हतं. मूर्ती सांगाले ना ते भगवंतांच्या चरणाशी फुलं चढवायची सोन्याची आणि चांदीची, ते नव्हते कधी चोरीला जात. तुमच्याकडेच का चोरी व्हायला लागली आहे, हे सुद्धा तुमच्या पापाचं उदय आहे. त्या काळामध्ये ते भगवान म्हणजे इतके पूज्य, त्या भगवंतांच्या ठिकाणी असलेलं सगळ्याला बहुमान असायचा. असं चोरण्याचे वगैरे कधी भाव नव्हते होत. असं कधी तिथं मंदिरांना कुलपण किडकड्या आणि तुमच्या गाभाऱ्याला बंदिस्त असं काय नव्हतं. सगळ्यासाठी फ्री मोकळं असायचं. कोण कधी येऊन कधी कसंही दर्शन भक्ती करायचे. पण आत्ता सांगितलं हे सगळं तुमचं पंचम काळाचं रूप दिसायला लागलंय. म्हणून सगळीकडं चोऱ्या माऱ्या होत आहेत, काय ते व्हॅल्यू राहिली नाही आहे, असं अशा प्रकारे जैनांमुळंच जैनाचा नाश व्हायला लागलाय. म्हणजे जिनधर्माचं हीनता व्हायला लागली ती कोणामुळं, तुम्हीच तेवढा अभिनय करत नाही आहे, तुम्हीच तुमच्या प्रतीने जितका पुरुषार्थ करायला पाहिजे, आपलं योगदान द्यायला पाहिजे तेवढं देत नाही आहे. म्हणून सांगितलं असं सगळं दिसून येतं. करा ना जाऊन तुम्ही सेवा करा मंदिराची, बघा होणार नाही का रक्षा, होऊ शकते, आपण करत नाही. चला तर पुढची वृत्ती घ्यायची होती मला आज. कुठली वृत्ती आहे पुढं, विक्रिया. खडू कुठे गेला, काकांचं पेपर वापरायचं होय, आणलंय का मी बघून बसले, शेवटी तर नाही मिळालं म्हणून. डस्टर जय जिनेंद्र स्मिता. बोला. ऋषी म्हणजे तुम्ही वृद्धी प्राप्त करतात ते सांगितलं, बरोबर. म्हणजे ऋषी. मुनी म्हणजे आत्मा आणि अन्य पदार्थांचे मनन करतात, म्हणजे मनन करणारे मुनी. बर. साधू रत्नत्रयाची सिद्धी करतात. अनगार म्हणजे एकाच विशिष्ट ठिकाणी राहत नाहीत ते अनगार. असं कशात वाचलं तुम्ही? जिन सरस्वती. होय.
प्रवचनसारमध्ये व्याख्या आहे त्याची चरणाने उच्चुलिकेमध्ये. हो ना, चरणाने उच्चुलिकेमध्ये आली आहे. बघून मी उद्या तुम्हाला परफेक्ट सांगते अजून, कारण मला पण त्यातलं एखादं दुसरं कन्फ्युजन आहे म्हणून. तर ऋषी म्हणजे एवढं फिक्स आहे की जे रुद्धिधारी असतात ते ऋषी. मुनी म्हणजे घेतलं होतं त्यांनी मूळ ज्ञान असतं ना, त्यामुळं केवळ हे मनपर्य ज्ञान आणि अवधी ज्ञानी जे असतात ते मुनी असं घेतलंय. आता यती म्हणजे आणि श्रेणी आरूढ जे असतात ते यती आणि अनगार. आता अनगारचं एक शेवटचं राहिलेलं आहे ते बघून सांगते मी पाय तर उद्या अजून. यती म्हणजे घेतलं जे श्रेणी आरूढ होतात ते, मुनी घेतले अवधी मनपर्य ज्ञानी जे असतात ते मुनी, आणि ऋषी म्हणजे रुद्धिधारी असतात ते. आणि बहुतेक असं घेतलंय की सामान्य जे असतात ते अनगार म्हणजे तर अनगार म्हणजे जे तुम्ही म्हटल्यासारखं गृहत्यागी म्हणा किंवा 28 मूलगुणाचं पालन करणं. सामान्य जे सगळे असं काय त्यांच्यामध्ये वृद्धी असायला पाहिजे असं नाही, अवधी मनपर्य ज्ञान नाही, श्रेणी आरूढ नाही, ते सोडून जे काही राहिले ना ते सगळे अनगार असं म्हटलं गेलेत असं वाटतंय. तरी बघून सांगते मी उद्या तुम्हाला. हो. तर पुढे सांगितले क्रिया वृद्धी. उठले होते परत पडले, विचारलं मला मोबाईल घेतलाय. विक्रिया वृद्धीचे किती भेद असतात? भेद आहेत की नाही त्याचे? किती भेद? विक्रिया वृद्धीचे सुद्धा भेद करून गरिमा, महिमा, लघिमा, गरिमा. 8 आहेत ना? किती भेद आहेत? हां. आणि मा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राकाम्य असं काहीतरी एकूण 8 भेद का काहीतरी आहेत सांगितलेले. तर त्याचं पहिल्यांदा आपण स्वरूप बघू काय आहे. जसं म्हणतो ना आपण विक्रिया म्हणजे काय, विशेष क्रिया करतात ते. म्हणजे आता आपल्या शरीराचं रूप बनवू शकतात, बदलू शकतात, लहान मोठं करू शकतात, अशी वगैरे ज्यांच्यामध्ये विद्या असते, कला असते ते विक्रिया रुद्धिधारी मुनी. मनुष्यांचे तिर्यंच रूप बनेल, शस्त्र रूप बनेल, एकाचे अनेक रूप बनवणे आदी शक्ती जी असते ती विक्रिया वृद्धी. म्हणजे स्वतःच्या शरीराचंच वेगळ्या वेगळ्या रूपाने ते काय म्हणायचं वेगळं रूप बनवू शकतात या वृद्धीच्या द्वारे. आता हे मुनींचं सांगायला लागले, पण देवांच्या आणि नारकींच्या सुद्धा विक्रिया असतात. कसल्या म्हणल्या त्या? 2 प्रकारच्या विक्रिया असतात. कुठल्या? देवांच्या आणि नारकींच्या. कुठल्या विक्रिया असतात सुंदरी काकी? नारकींना कुठल्या विक्रिया आणि देवांना कुठल्या विक्रिया? लघिमा, गरिमा. नाही नाही ते नाही म्हणायचं मला. ते वृद्धी म्हणल्या की, पण विक्रिया तर ते सांगितलं की पृथक विक्रिया आणि अपृथक विक्रिया असे 2 भेद केले विक्रियेचे. ते देवांना आणि नारकींना वेगळे वेगळे असतात. हां. आणि देवांना दोन्ही पण विक्रिया आहेत असं सांगितलं होतं. कारण ते नाही का समूशरणाची रचना करतात, मग स्वतःच्या शरीरापेक्षा वेगळी केली ना त्यांनी ती रचना. विहिरी बनवल्या, मनोरंजन काहीतरी साधनं बनवली, त्यामुळं अपृथक पण असतात. कारण ते स्वतःच्या शरीराला ऐरावत हाती बनवतील किंवा विमान बनवतील असं वगैरे अपृथक सुद्धा असतात. आणि पृथक विक्रिया सुद्धा असतात. म्हणजे हे ॲक्च्युली वृद्धी नाही आहेत, पण एक विक्रिया म्हणत असताना त्याचं संबंध आला म्हणून सांगते. देवांना आणि नारकींना विक्रिया असतात, पण त्यांना वृद्धी म्हणायचं नाही बरं का. हे त्या वृद्धी म्हटल्या ते वेगळ्या, किंवा नुसतं सामान्य नाव दिलंय वृद्धी म्हणून आणि मा लघिमा जे काही देवांना असतात त्या. पण जी विक्रिया वृद्धी मुनींना असते त्या प्रकारची वृद्धी देवांना नसते. तर ह्यांना असणारी विक्रिया कसली? पृथक विक्रिया आणि अपृथक विक्रिया. हां, मनुष्यांमध्ये पण असते. ते मनुष्यांचं आणि मुनींचं ते सेपरेट घेऊ आपण. आणि जे नारकींची असते ती फक्त पृथक विक्रिया असते. कशावरून? कारण ते स्वतःच्या शरीरालाच भाला वगैरे बनवणार किंवा वैतरणी नदी बनवणार, ते तसलं काय तुमचं सेमर तरू बनवणार. त्यांच्या स्वतःचं शरीरच तशा प्रकारचं ते टर्न करतात, चेंज करतात. त्यामुळं त्याला म्हणायचं
पृथक सॉरी त्यामुळे त्याला म्हणायचं अपृथक विक्रिया. म्हणजे आपल्या शरीराहून वेगळं काय बनवत नाहीत, वेगळं रूप अजून काढून बनवलं आणि माझं शरीर वेगळं आहे असं नाही होत. त्यांचं शरीर जसं सांगितलं ना वर्णिजींनी एके ठिकाणी उदाहरण देऊन, की जर त्या नारकीला समोर कोणीतरी दिसला बरं का, पूर्वीचा शत्रू तुमचा किंवा कोण दिसेल ते शत्रूच असतं, तिथं क्षेत्राचंच महात्म्य तिथल्या ते जो दिसेल तो शत्रू असतो ना, तर त्याच्याबद्दल असे भाव झाले की त्याला मला भाल्याने मारायचंय, भाला शोधायला जात नाही, हात उचलला की भाला झालेला असतो. तलवारीने मारायचं म्हणलं की हात उचलला की हाताचंच तलवार झालं असं. किंवा काय म्हणायचं, त्या झाडाच्या खाली त्याला थांबण्याचे भाव झाले तर स्वतःच असं झाड होऊन उभारतो की ज्याची पानं त्याच्या अंगाला विदारण करून टाकतील. म्हणजे अशा प्रकारची अपृथक विक्रिया असते ती नारकीला. आणि देवांना दोन्ही टाईपची विक्रिया असते म्हणून सांगितलं. जसं की अपृथकमध्ये काय घेतलं, कोणी विमान बनवेल, कोणी स्वतःच्या शरीराला हत्ती आणि वाहन बनवेल. हां, अनेक प्रकारची वेगळी वाहन आहेत ना देवांची, इंद्रांची वगैरे. आणि पृथक म्हणजे समोशरणामध्ये जे काय त्यांचं विभूती दाखवली जाणार, तिथले सगळे त्या क्रिया किंवा काय म्हणायचं कुतूहल जे काय तिथं त्यांनी तयार केलं ते सगळं पृथक रूपाची विक्रिया आहे. कारण स्वतःच्या शरीरापेक्षा वेगळं बनवून त्यांनी ती रचना केलेली असती, म्हणून त्याला म्हणायचं पृथक विक्रिया. ह्याचा काही संबंध नाही रुद्धींशी, फक्त एक आपण संदर्भ आला म्हणून बघतोय. देवांना रुद्धी आहे म्हणली जाते, पण देव असंयमी असतात. रुद्धी ज्यांना प्राप्त होतात त्यांच्यासाठी संयमरूप विशुद्धी आवश्यक असते. संयम असताना सम्यक्त्वपूर्वक संयम आहे त्यांची विशुद्धीची क्वालिटी. आणि या देवांचे भलेही मंदलेशा काय म्हणायचं शुभलेशा असतात, मंद कषाय असतात, तरीसुद्धा त्यांची विशुद्धी वेगळ्या क्वालिटीची असते. म्हणून तशी देवांच्या प्रमाणे प्राप्त होणारी रुद्धी यांना नसते. रुद्धींसाठी संयमरूप विशुद्धी आवश्यक असते. म्हणून महाव्रतींनाच जे विशुद्ध शक्तियुक्त असतात त्यांना रुद्धी प्रगटतात. बाकीच्यांना ह्या सगळ्या विद्या म्हणा, कला म्हणा, विशेषता म्हणा, पण रुद्धी म्हणता येत नाही. जसं की त्याच्यासाठी एक उदाहरण दिलंय, पण ते लय मोठं आता नाही व्हायचं. यमराजा पुस्तक मध्ये काय लिहिले, देव मध्ये मागे देवामध्ये पृथक आणि अपृथक असे दोन विक्रिया असतात. मग पृथक म्हणजे शरीरापासून वेगळं रूप बनवण्याची कला असते. आपल्या त्यांचं शरीर एके ठिकाणी आहे आणि म्हणलं ना, इंद्र काय करतो, जाऊन देवाच्या समोर सहस्र नेत्र करून भक्ती करतो. म्हणजे तीर्थंकर बाळाला जेव्हा त्या जन्माभिषेकाच्या वेळेस पांडुक शिलेवर स्थापन केलं तर त्याला त्या 2 डोळ्यांनी बघून पूर्ती होईना, आनंद त्याचं काय म्हणायचं भरेना पोट त्याचं. तर त्यांनी काय केलं, आपले सहस्त्र रूप बनवले आणि तिथं त्यांचं दर्शन केलं असं तिथं सांगतात. किंवा ती भक्ती त्याची त्यांनी तिथं केली इंद्राने. मग सहस्त्र रूप बनवले म्हणजे स्वतःचं शरीर तर आहेच, याच्याहून वेगळं 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 असे रूप जे बनवतात त्याला म्हणायचं पृथक विक्रिया. आणि अपृथक म्हणजे ह्याच शरीराला काहीतरी बनवणं, वेगळं रूप देणं, ह्याला म्हणायचं अपृथक विक्रिया. मग समोशरण आदीमध्ये जे काय दिसतं तुम्हाला बघून आलंय ना, समोशरणात अनेक वेळा काय काय असतं तिथं, कुठं लक्षात आहे, सगळं विसरून गेलं का. संसाराचे इतके मोहाचे संस्कार केलेत की पाहिजे ती गोष्ट सगळी विसरून जातो, नको त्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. मग तिथं नाट्यशाला आहे, त्या काय विहिरी आहेत रत्नमय, परत ते तिथले जमीन, तिथले बगीचे सगळे एकापेक्षा एक सुंदर सुंदर आहेत. आणि मग ते सगळी रचना बनवलेली आहे, कृत्रिम आहे, अकृत्रिम नाही आहे. मग जे काय बनवलं ते देवांनी आपल्या शरीराच्या, आपल्या विक्रियेच्या, आपल्या कुतूहलाच्या द्वारे बनवलंय. त्यामुळे त्याला म्हणायचं पृथक विक्रिया. आणि अपृथक म्हणजे स्वतःचंच शरीर. इंद्राला काय वाटलं, चला कुठेतरी पंचकल्याणिकाला जाऊ, कुठेतरी अकृत्रिम चैत्यालयांच्या दर्शनाला जाऊ. भाव झाले इंद्राला की वाहन तयार असावं लागतं तिथं, ड्रायव्हर नाही त्या वाहनाला, त्याची गाडी तयार असते बाहेर दारात. कुठली गाडी म्हणजे हे जे दुसरे हीन जातीचे देव असतात ते त्यांचं वाहन बनून येतात. कोण
जसं की इंद्राचं वाहन ऐरावत हत्ती, परत असे अनेक गरुड होतात, कोणी काय ते म्हैस होतात. यमाचं काय असतो, यम कशावर बसतंय माहिती आहे का? रेडा 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 असते. रेडा रेडा हां, रेडा. तुम्ही कुठं बघितला? मी तर नाही बघितला अजून. म्हणजे ते गणपतीचं काय असते हो? गणपतीच नाही आमच्याकडं. म्हणजे असं काय जे एक्झाम्पल दिलं बरं काय, गणपती काय तिथं देव लोकातला देव नाही आहे. तर जे कुठले देव असतील उच्च लेवलचे, तर त्यांना वाहन रूपाने होणारे तिथलेच सगळे हीन देव, तर ते आपलं रूप शरीराचं असं बनवतात की ज्याच्यावर ते आरूढून कुठं पाहिजे तिथं जाऊ शकतात. मग ते स्वतःच्या शरीरालाच तसं रूप बनवतात, म्हणून त्याला म्हणलं अपृथक विक्रिया. तर हे सगळं का शिकायचं आहे? अशा महिमा, अशा वृद्धी आपल्याला प्राप्त व्हाव्यात. अशी भाव असेल तर कधीच प्राप्त होत नाही. तर एक ब्राह्मण होता आणि तो असं त्याचं परिणाम खूप चांगले होते, विशुद्ध परिणाम म्हणायचं ना आता. पण त्याला यश नव्हतं, त्याच्या हातात पैसा राहायचा नाही, काय त्याच्याकडं वैभव नव्हतं, काय नाही. त्याच्या घरामध्ये त्यांनी आणि त्याची बायको दोघंच असायचे, सुंदरी काकी. दोघांचं स्वयंपाक करायला सुद्धा त्याच्याकडं घरात अन्न पुरायचं नाही. पण त्या ब्राह्मणाला काय सवय होती, कोणाला तरी घेऊन यायचं जेवायला म्हणून. गावात कोण नवीन आलं पाहुणा वगैरे तर त्याला घेऊन यायचं घरी आणि त्याला जीव घालायचं, अशी त्याची सवय होती. ती बायको कधी नाही म्हणायची नाही, घरात काहीच नसायचं अन्न पाणी, तर पाहुणे येणार म्हटल्यावर ती बाजूकडच्याकडनं आण, कुठून तरी उधार आण, असं करून करून ती स्वयंपाक करायची आणि जीव घालायची. स्वतः उपाशी राहायची, तिला मिळत नव्हतं अन्न मागं. पण नवऱ्याने आणले म्हटल्यावर नाही कसं म्हणायचं, किंवा त्या पाहुण्यांना उपाशी कसं पाठवायचं, म्हणून ती फॉर्मॅलिटी पूर्ण करायची. असं करत करत एक दिवस तिला हैराण झाली, किती दिवस उधार आणणार, किती दिवस मागून आणणार. म्हणून तिने एक दिवस नवऱ्याला सांगितलं की तुम्ही असं आता कोणाला आणलात तर आपल्याकडनं ते झेपत नाही आपल्याला, तर असं काम करू नका. पण त्याचा स्वभाव असतो तो बदलला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी परत दोघांना घेऊन आला घरी, आणि आज तिला उपाय सुचेना काय करायचं. मग त्या ब्राह्मणाने काय केलं, त्या दोघांना आणून बसवलं आणि म्हणला की मी हातपाय धुवून येतो, तोपर्यंत तुम्ही बसा. तर हिने एक युक्ती केली. काय केलं, घरामध्ये एक मुसळ होतं आणि ते मुसळ आणून ती त्यांच्या समोर कडेला एका कोपऱ्यात असं बसली आणि त्याला ठेवली, त्याच्या बाजूला फुलं लावली, काय ते हळद कुंकू आरती वगैरे असं पूजा करायला लागली बरं का. मग हे दोघं जण आलेले म्हणाले, ही मुसळाची का पूजा करायला लागली आहे, काय नक्की भानगड. मग त्यांनी एक कुतूहलाने जाऊन विचारलं, ती आपलं डोळे बंद करून भक्ती केल्यासारखं, आणि डोळे उघडलं की हे समोर दोघं उभारले होते. मग त्यांनी विचारलं दोघांनी की तुम्ही काय करताय. मग ती म्हणली की मला खूप वाईट वाटतंय, पण तुम्हाला सांगायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे. पण मला एक वचन द्या, तुम्ही माझ्या नवऱ्याला काय सांगणार नाही ह्याच्यातलं. म्हणले काय सांगा पहिल्यांदा, काय झालं. मग त्यांनी सांगितलं की माझा नवरा काय करतो, आलेल्या सगळ्या पाहुण्यांना भरपूर जीव घालतो, जेवण झाल्यावर या मुसळाने मारतो. आता पाहुणे कुठं आहेत, कुठं राहिले. म्हणले आता त्यांच्या दोघांचं जीव वर खाली. म्हणले काय करायचं आता. आणि दोघं जण एकमेकांना इशाऱ्याने सांगतायत, चल कुठल्या दाराने जायचं, पुढच्या का मागच्या, किती स्पीडनी पळायचं. तो म्हणला, ती म्हणली की त्याचे भाव वाईट नसतात तो, पण आमच्याकडे अशी प्रथा आहे, काय करायचं. आता किती खाणार बघा ते घरात. त्यांनी काय केलं, ते ब्राह्मण हातपाय धुवून यायला लागला, हे कळलं की काय केलं, हे दोघं पळून गेले बाहेर बरं का, मागच्या दाराने पळाले. आणि हा ब्राह्मण येऊन बघतोय आणि विचारते काय झालं, कुठे गेले पाहुणे, तू हाकललं का त्यांना. ती म्हणाली नाही. त्यांनी काय केलं, ते म्हणाले ह्या मुसळला बघून आम्हाला ही मुसळ पाहिजे. मग मी म्हणले माझ्याकडे एकच मुसळ आहे, मी तुम्हाला कसं देऊ. तर त्या ब्राह्मणाला राग आला. तो म्हणला पाहुण्यांनी काहीतरी मागितलं आणि तू नाही द्यायचं. पाहुणा म्हणजे अतिथी देवो भव, त्यांनी जे मागितलं ते द्यायला पाहिजे त्यांना. दे म्हणला ती मुसळ मला. आता घेतला मुसळ तिच्या हातातनं ओढून आणि त्यांच्या मागं धूम टाकून पळाला हा. पण आता पुढं पाहुणे आणि मागं मुसळ. आणि किती दूरपर्यंत पळायला. आता ते मागं वळून बघायला खरंच हा आणून मारताय का काय, हातात मुसळ घेऊनच मागं फिरायला लागलाय म्हणल्यावर.
म्हणजे ते दोघं पाहुणे अदृश्य झाले लगेच. म्हणजे जेवढं स्पीडनी पळत होते त्यापेक्षा डबल स्पीडनी. हां, आणि मग हा रिकामा घरी आला. कशासाठी सांगायचं होतं, विवेकाने असावं. जे काय तुमचं धर्म असू दे, तुमचे विशुद्धता असू दे, परिणामात दानाचे भाव असू देत, पण त्याच्या मागं विवेक असणं आवश्यक आहे. तर त्याच्या निमित्तात कल्याण होणार, नाही तर असं काहीतरी फजिती होते. ओम जाणा हा मी आत्मा स्वचतुष्टयातच राहणार आहे. स्वतःचे द्रव्य, क्षेत्र, काल, भाव जाणा. माझे सर्व वैभव या चतुष्टयामध्येच आहे. परद्रव्याच्या परकणाशी माझा संबंध नाहीच. या रुद्धींची, या विद्यांची मला अपेक्षा नाहीच. या आत्म्याला त्यांचा काही फायदा नाहीच जाणा. मी स्वतःला जाणण्यामध्ये स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे. सहज जाणा. अनंत वैभव संपन्नोहम, अनंत रुद्धि संपन्नोहम, सिद्धोहम. ओम विसर्जन. नमो हरिहंताण.